नमस्ते, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। ह्या फिश कटसाठी आपल्याला पेपर कटिंग करायची आहे 32 छातीची। याच्यासाठी बघा पुढील गळा आहे 6.5 आणि मागील 7.5 घेणार आहे। त्याचबरोबर पुढील ब्लाऊजची उंची आपण 17 घेणार, मागची 13 घेणार आहे। हा कॉर्सेट ब्लाऊज शिवायचा आहे। एकदम सोप्या पद्धतीने सांगणार, सविस्तर माहिती। आणि याच ठिकाणी बघा हा ब्लाऊज असा लूज पडलेला आहे, तर या ठिकाणी थोडा लूज आहे, पण कॉर्सेट ब्लाऊज बरेच जण म्हणतात की आमचा पुढच्या साईडला असा उचलला जातो आणि गळ्याच्या साईडला सुद्धा उचलला जातो। तर ते उचलला नाही गेला पाहिजे किंवा लूज पडला नाही पाहिजे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ते सुद्धा तुम्हाला पेपर कटिंग करताना एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। जे कोणी आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग मी तुम्हाला आता याची कटिंग दाखवते एकदम सोप्या पद्धतीने। या ठिकाणी आपण कॉर्सेट ब्लाऊजची पेपर कटिंग पाहणार आहोत। याची मागील उंची 13, पुढील उंची 17 आहे, छाती 32 आहे, कमरघेर 28 आहे, पुढील गळा 6.5, मागील गळा 7.5, शोल्डर 14 आहे। आपण हा सिवलेस शिवणार आहे। या ठिकाणी बघा पहिले आपण मागील माप टाकून घेणार, तर अर्धा इंच जास्त घेतले, उंची घेतली। आता ही शोल्डर 14 आहे, त्याच्याने मी 7 घ्यायचे। आता इथं आपण शोल्डर घेतली, याच्यातून आपल्याला 1 इंच कमी करायचे। मागील गळा उंची 7.5 घेणार, 6.5 ते 7.5 घेणार। मोंढा उंची अर्धा इंच जास्त। आता बघा या ठिकाणी आपण कॉर्सेटला बोनपट्टी लावतो, तर त्याच्यात शिलाई मार्जिन आपल्याला 1 इंच जास्त घ्यायची। तर या ठिकाणी मार्किंग करून दाखवते। हा आपला गळा, या ठिकाणी गळा आपल्याला पसरट घ्यायचा आहे, साईडचा मोंढा घेर, कमर घेर। आता मागच्या साईडला बघा, तर जरा गळा पसरट आणि चौकोनी गळा घेतला तर अतिउत्तम। तुम्हाला गळा कोणता घ्यायचा पण चौकोनी छान दिसतो। आणि या ठिकाणी मागील जे टक्स असतात तर या ठिकाणी आपल्याला बोनपट्टी लावायची आहे। या ठिकाणी छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच जास्त घ्यायचे, म्हणजे हा 32 छातीचा चौथा भाग 8, त्याच्यात 1 इंच जास्त घेऊन 9 घेतले आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। या ठिकाणी पण बघा जेवढे आपण वरती घेतले तेवढेच खाली घेतलेले आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तयार शोल्डर पट्टी किती हवी आहे, तर मी 1.5 इंचाची घ्यायची, तर या ठिकाणी 2 इंच मार्किंग केली। मग राहिलेली गळा रुंदी, आणि या ठिकाणी जेवढी गळा रुंदी राहील तेवढीच खालच्या साईडला सुद्धा घ्यायची आणि बॉक्स तयार करून घ्यायचा। या ठिकाणी बघा मागील गळ्याला या ठिकाणी 1.5 इंच घ्यायचे आणि मागील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा। या ब्लाऊजला तुम्हाला भाई लावायची असेल तरी लावू शकतात, नसेल तरी चालेल। या ठिकाणी बघा खालच्या साईडला आपण मोंड्याच्या साईडला 1/2 इंच खाली मोंड्याची गोलाई दिली, त्यामुळे ब्लाऊज चांगला बसतो। या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्ही अर्धा इंच किंवा 1/2 इंच घेऊनच गोलाई द्यायची, एकदम कमी द्यायची। आता या ठिकाणी पसरट, जर तुम्हाला पसरट गोल गळा हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करा। गळ्याच्या साईडला उतार द्यायचा, म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसतो, शोल्डरला उतरत नाही, गळा रुंदी जास्त आहे। जर नसेल तर तुम्हाला चौकोनी घ्यायचा असेल तर फक्त इथं थोडीशी गोलाई द्यायची। तर 2 प्रकारे तुम्ही गळा घेऊ शकतात। हा गळा रुंदी आपली 4 इंच आहे, तर आपला मागील टक्स जो आहे तो या ठिकाणी टक्सची लाईन येणार बोनपट्टीची। मग तुम्हाला चैन लावायची का मागील हुकचा करायचा, साईडला चैन लावली तरी चालते, हुक लावायच्या ऐवजी मध्यावरती हुक लावलं तरी चालते, किंवा साईडला चैन लावली तरी चालते। आता हे कट करून घेते। ब्लाऊज शिवणं पण खूप सोपं आहे आणि कटिंग करणं सुद्धा एकदम मी तुम्हाला मराठीमध्ये सोप्या पद्धतीने सर्व मैत्रिणींना सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आले पाहिजे ते मी तुम्हाला सांगते। जे कोणी आपल्या अंजली स्पेशल चॅनलवरती नवीन आहेत, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। तर या ठिकाणी बघा मी थोडासा चौकोनी घेणार आहे, मग चौकोनीच्या हिशोबाने मी या ठिकाणी गळा कट केला। आता गळ्याच्या साईडला उतार द्यायचा। हा झाला मागील भाग।
इथं आपण नंतर कट करणार किंवा आपण डायरेक्ट इथं पट्टी लावून घेणार, तर शिवताना आपण त्या ठिकाणी कट करून व्यवस्थित बोनपट्टी तयार करणार. आता पुढील भाग आपल्याला कट करून घ्यायचा. या ठिकाणी बघा मागच्यापेक्षा पुढील पेपर आपल्याला 2 इंच जास्त हवा आहे. आता पुढील उंची आपली 17 इंच घेतो. या ठिकाणी आधी आपण एक लाईन मारून घेऊ. आता आपल्याला शोल्डर 7 इंच, तर 1 इंच आपल्याला सोडायचे आहे, शोल्डर कमी करायची. जेवढी शोल्डर घेतली त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपण जास्त घेणार. या ठिकाणावरून आपल्याला तयार 1.5 इंचाची शोल्डर पट्टी हवी आहे, तर आपण या ठिकाणी 2 इंच घेतले. गळा उंची 6.5. पुढील उंची आपल्याला 17 घ्यायची, अर्धा इंच जास्त. इथं नाही वाढवलं तर तुम्ही कपड्यावरती सुद्धा वाढवू शकतात. शिलाई मार्जिन कपड्यावरती दिली तरी चालते. खालच्या साईडला लाईन मारून घ्यायची. आता या ठिकाणी बघा मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. जेवढी आता आपण मोंढा उंची घेतली, गळा उंची घेतली. आता आपल्याला टक्स उंची छातीचा 4था भाग प्लस 1.5 ते 2 इंच घ्यायचे. जसा छातीचा घेर जास्त असेल तर तुम्ही 2 इंच घ्यायचे. त्यानंतर या ठिकाणावरून 3.5 इंच, छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच. तर या ठिकाणी हा पॉईंट घेतला. टक्स उंचीचा पॉईंट घ्यायचा, पूर्ण उंचीचा एक पॉईंट घ्यायचा. आता आपल्याला ब्लाऊजला याच्यातून आपल्याला 2.5 इंच खाली घ्यायचे. टक्स उंचीचा पॉईंट घेतला आहे त्याच्यापासून या ठिकाणी बघा 2.5 इंच, तर थोडंसं खाली येतं. पूर्ण उंची आपल्या ब्लाऊजची 13 आहे. आता तुम्ही म्हणसाल पुढील 17 घेतली तर राहिलेल्या भागाचं काय, तर आपल्याला पुढे थोडंसं गोलाई द्यायची आहे ब्लाऊजला. या ठिकाणी मी लाईट मार्किंग करून घेते. या ठिकाणी बघा छातीचा 4था भाग प्लस आता हे जशी मी तुम्हाला मागील दाखवलेली आहे मार्किंग करून, तर आता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला रफली दाखवते. हे दोन्ही साईडचे आपले मोंढा सगळा आकार घेतला. या ठिकाणी आपल्याला हा चौकोनी गळा, थोडीशी या ठिकाणी आपण गोलाई देणार. तर बोनपट्टी कुठे कुठे लावणार आहे, हे जरा खूपच जवळ झालं. तर हा आपला टक्स पॉईंट असणार टक्सचा. तर इथं एक आपली बोनपट्टी असणार आहे आणि मोंढ्यामध्ये एक असणार आहे. अशा आपण 4 पट्ट्या बोनपट्टी लावणार आहे या ठिकाणी. तर ही आपण कटिंग कशी केली पाहिजे, तर या कटिंगमध्ये आपल्याला आपण 4 टक्स केलेला असतो. बिना क्रॉसपट्टीचा 4 टक्स 1 टक्सची कटिंग आपण या ठिकाणी करणार, पण दाखवणार नाही. फक्त आपण ही बोनपट्टीची जी लाईन आहे तीच फक्त जॉईन करून घेणार. तर ते कशी कटिंग केली पाहिजे, तर या ठिकाणी पण बघा तुम्हाला सांगते. पुढील मोंढ्याचा आकार घ्यायचा आतील भागात पाव इंचावरती. या ठिकाणी बघा गोलाई द्यायची. सेम इथून अर्धा इंच आले पाहिजे आणि खालच्या साईडला थोडंसं पाव इंच उतार द्यायचा. या ठिकाणी बघा फक्त पाव ते अर्धा इंचावरती गोलाई द्यायची की आपल्याला चौकोनी गळा आला पाहिजे. या ठिकाणी बघा टक्स उंची. आता या ठिकाणी आपल्याला टक्स अंतर किती घ्यायचं, दोन्ही साईडला 1-1 इंच घ्यायचं. तर ते कुठं, टक्स उंचीच्या खाली जो आपण पॉईंट घेतलेला आहे आणि त्याच्या खाली सरळ लाईन मारायची. हा जसं आपण 1 टक्सला मार्किंग करतो त्याचप्रमाणे केली. त्यानंतर बघा या ठिकाणी 4 टक्सची मार्किंग घ्यायची. तर जो आपला मोंढ्याचा आहे तो हा 1 टक्सचा जो आहे ते मोंढ्यामध्ये जॉईन करून घ्यायचा. आणि या ठिकाणी बघा दोन्ही साईडला जे हुकलूकच्या पट्टीला आणि साईडला असतो तर तो जो आपण 4 टक्सला पॉईंट घेतो त्याप्रमाणे घ्यायचा. एकदम सोप्या पद्धतीने सांगते. इथं पाव इंच, इथं अर्धा इंच घेतलेला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला हे सगळं कट करायचं.
कट करायचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला कट करून सेलो टेप लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे तर सगळ्यांना माहीतच आहे, 4 टक्स बिना क्रॉस पट्टीचा आपण कसा शिवला जातो। या ठिकाणी गळ्याला उतार द्यायचा, तो विसरायचा नाही कधीही शोल्डरला, म्हणजे तुमचा गळा व्यवस्थित बसतो। त्याचबरोबर या ठिकाणचं बघा अंतर जेवढं आपण घेतलेलं आहे 2 इंच, तेवढंच आपल्याला कमरेच्या साईडला जास्त घ्यायचं। जेवढं इथं घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आणि या ठिकाणावरून बघा लाईन मारून घ्यायची अशी तिरकस। खूप सोप्या पद्धतीने सांगते, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, व्यवस्थित परफेक्ट बसतो। आता हे मी आहे तसा कट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला गोलाई कशी द्यायची, कुठून द्यायची ते सांगते। जशी मार्किंग केली त्याप्रमाणे व्यवस्थित कट करून घ्यायचा। आता हा गळासुद्धा बघा आपण चौकोनीमध्ये थोडीशी गोलाई दिली, जास्त असा कोना घेतलेला नाही। जर तुम्हाला कोना घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकतात। आता या ठिकाणी बघा सगळे आपण जे टक्स घेतले ते आपल्याला कट करायचे नाही आहेत, फक्त जो मोठा टक्स आहे 2 इंचाचा तोच फक्त आपण कट करणार, ते पण थोडंसं निम्म्यापर्यंत कट करून घेणार। फक्त हा इथपर्यंत कट करायचा, व्यवस्थित गोलाई द्यायची। आता हे जे आपण टक्स घेतलेले आहेत, आधी हा टक्स बघा फक्त इथपर्यंतच कट करायचा, ते पण व्यवस्थित गोलाई। मग बाकीचे 3 कट जे आहेत ते असे दुमडून घ्यायचे, याच्यावरती सेलो टेप लावून घ्यायचा किंवा तुम्ही पिन मारली तरी चालेल। त्यानंतर या ठिकाणचा टक्स या ठिकाणी बरोबर सेलो टेप लावून घ्यायचा किंवा पिन मारा। आता हे जे एक्स्ट्राचा पेपर दिसतो 1/2 इंचाचा तो कट करून टाकायचा। त्याचबरोबर गळ्याच्या साईडला थोडंसं तिरकस वरच्या साईडला 1/2 इंच बाहेर दिसतं, आधी हे व्यवस्थित चिटकवून किंवा पिन मारून किंवा सेलो टेप लावून घ्यायचं। त्यानंतर असा टेप ठेवून बघायचा, 1/2 इंच बघा थोडंसं बाहेर जातं गळ्याच्या साईडला, जेवढं 1/2 इंच बाहेर जातं तेवढं ते कट करून घ्यायचं। यामुळे काय होतं, काही काहींचे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाहीत, गळ्याच्या साईडला उचलले जातात। याच्यामुळेच या 1/2 इंचामुळेच बघा कधी कधी कमरेला सुद्धा उचलला जातो। अशा पद्धतीने एकदम परफेक्ट मार्किंग करायची, कटिंग करायची, ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो। आता बघा कॉर्सेट आपले जे लाईन असते तर ती कशी घ्यायची, या ठिकाणी जो साईडला आहे त्याचा मध्य 1.5 इंचच्या आतच, या ठिकाणी बघा जे साईडला जे आपण टक्स अंतर दिलं आहे त्याच्या आतमध्ये घ्यायचं आणि या ठिकाणी मोंड्यापर्यंत इथं एक आपली बोनपट्टी येणार। त्याचबरोबर दुसरी ह्या पॉईंटपासून एक येणार, ती किती जेवढी तिथं आहे तेवढीच आपल्याला वरच्या साईडला घ्यायची आणि सरळ लाईन मारायची। हा एक कट होणार आणि जे आपण टक्स घेतलेला आहे तो सुद्धा कट होणार आहे। आणि या ठिकाणी बघा खालच्या साईडनी अशी गोलाई घ्यायची, हा कट होणार भाग, हा एक कट होणार। तरी आणखीन कट करायच्या पहिले मागचा भाग हा ठेवून बघायचा बरोबर बसतो की नाही, नाहीतर फिटिंग केल्यानंतर आपल्याला कळतं खालीवरती आहे, तर तसं व्हायला नको। सगळी फिनिशिंग झाल्यानंतर लास्टला फिटिंग करताना लक्षात येतं थोडंसं खालीवर झालं, तर असं चेक करून कटिंग करायचं। तर हा टक्स पण आपण कट केला आणि सरळ वरपर्यंत। या पद्धतीने समोरचे 3 पार्ट होतात।
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉर्सेट पेपर कटिंग कशी वाटली, कॉर्सेट ब्लाऊजची, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये याची मी शिलाईचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला माहितीसह फिनिशिंगमध्ये दाखवला जाईल. फिश कट लेहंग्याची कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ दाखवलेला आहे. ज्याने कुणी पाहिला नसेल ते बघून घ्या. त्याच्यावरच्याच ह्या ब्लाऊजची आपण आज कटिंग पाहिलेली आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद.